19 मे भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा यांचा स्मृती दिन। नमस्कार, मी तन्मय आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। जमशेदजी नुसरवानजी टाटा यांचा जन्म 3 मार्च 1839 रोजी गुजरातच्या नवसारी येथे एका पारसी कुटुंबात झाला। त्यांचे वडील नुसरवानजी टाटा हे कुटुंबातील पहिले उद्योजक होते। जमशेदजींनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले। त्यांनी 1868 मध्ये एक ट्रेडिंग कंपनी सुरू करून आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी कापड, लोखंड, हॉस्पिटॅलिटी आणि ऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी व्यवसाय सुरू केला। त्यांनी टाटा समूहाची स्थापना केली, जो आज भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे। जमशेदजी टाटा हे एक दूरदृष्टीचे नेते होते। त्यांनी भारतात औद्योगिकीकरण आणि वैज्ञानिक शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते। त्यांनी जमशेदपूर शहराची स्थापना केली, जिथे टाटा स्टील या त्यांच्या सर्वात मोठ्या लोखंड आणि पोलाद कारखान्याची उभारणी झाली। त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारख्या उच्च शिक्षण संस्थेच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान दिले। मुंबईतील ताजमहल हॉटेल हे त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक होते। जमशेदजी टाटा यांच्या प्रत्येक कामात राष्ट्रहित आणि समाज कल्याणाची भावना दिसून येते। त्यांनी केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार न करता देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले। 19 मे 1904 रोजी जर्मनीमध्ये त्यांचे निधन झाले। जमशेदजी टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते। त्यांनी भारताच्या औद्योगिक विकासाचा पाया घातला आणि त्यांच्या कार्यामुळे आज भारत जगाच्या नकाशावर एक महत्त्वपूर्ण औद्योगिक राष्ट्र म्हणून ओळखला जातो। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।